नवापूर तालुक्यात राष्ट्रीय महामार्गावर भीषण तिहेरी अपघात. भरधाव ट्रकने पिकअपला धडक देत एर्टिगालाही ठोकर, दोघे जखमी. धुळे सुरत राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 53 वर विसरवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पानबारा गावाजवळील पुलावर रविवार दिनांक 2 ऑगस्ट रोजी दुपारी 4:30 वाजेच्या सुमारास भीषण तिहेरी अपघात झाला. भरधाव ट्रकने पिकअप व्हॅनला जोरदार धडक दिल्यानंतर पुढे असलेल्या एर्टिगा कारलाही ठोकर दिली. या अपघातात पिकअपमधील 2 जण जखमी झाले असून तिन्ही वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अजय पोसल्या जगताप वय 35 वर्ष, राहणार पळसून, तालुका नवापूर, हे आपल्या पिकअप व्हॅन क्रमांक MH39 AD 1387 मधून दहिवेल येथून 10 पोती खत घेऊन पळसूनकडे जात होते. पानबारा गावाजवळील पुलावर अचानक रस्त्यावर मेंढ्यांचा कळप आल्याने त्यांनी वाहन डाव्या बाजूला घेतले. त्याचवेळी मागून भरधाव वेगाने येणाऱ्या टाटा ट्रकने क्रमांक RJ 19 GH 5859 याने त्यांच्या पिकअपला जोरदार धडक दिली. धडकेचा जोर इतका प्रचंड होता की ट्रकने पिकअपला घासत पुढे जाऊन रस्त्यावर असलेल्या एर्टिगा कारला क्रमांक GJ 05 JK 7915 देखील ठोकर दिली. या धडकेत एर्टिगाचेही मोठे नुकसान झाले. या अपघातात पिकअप चालक अजय पोसल्या जगताप आणि त्यांचे मेहुणे राजेंद्र जगत कोकणी, दोघेही राहणार पळसून, तालुका नवापूर, जखमी झाले आहेत. अपघाताची माहिती मिळताच अपघातग्रस्तांना विनामूल्य सेवा देणारी नाळीजधाम रुग्णवाहिका तसेच सेवा मार्ग 1033 रुग्णवाहिका घटनास्थळी तात्काळ दाखल झाली. रुग्णवाहिकेच्या कर्मचाऱ्यांनी जखमींना प्राथमिक उपचार देत पुढील उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. दरम्यान अपघातानंतर ट्रक चालकाने ट्रक घटनास्थळी सोडून पलायन केले. या प्रकरणी विसरवाडी पोलीस ठाण्यात ट्रक चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक जयेश खलाने यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक वसंत वसावे पुढील तपास करत आहेत. सम्राट V7 न्यूजसाठी प्रतिनिधी सुरेश गावित, पानबारा.